नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी जी भेट घेतली नुकतीच राज ठाकरे यांची। या भेटीवरून वादंग निर्माण झालेला आहे। या भेटीच्या बाबत विविध वक्तव्य आपल्या समोर येताना दिसत आहेत। या भेटीच्या बाबत काही लोकांनी तीव्र आणि गंभीर असे आक्षेप सुद्धा नोंदवलेले आहेत। कुठे चुकतंय का कुलगुरूंचं हे या निमित्तानं आपण आज तपासणार आहोत आणि अर्थात या संपूर्ण विषयामध्ये काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे आपण तज्ञांकडून समजून घेणार आहोत। काही प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेणं योग्य आहे का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। दुसरा प्रश्न त्या निमित्ताने आणखीन उपप्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे राजकीय नेत्यांची सलगी करून डॉक्टर संजय देशमुखांनी संकेतांचा भंग केलाय का? अर्थात आणखीन एक महत्त्वाचा विषय त्यामुळे निर्माण होतो तो म्हणजे कुलगुरूंच्या नेमणुकांमधील राजकीय ढवळाढवळ थांबवायला हवी का? हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्या अवतीभोवती आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर आहेत। स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते, महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक आयबीएन लोकमतचे आपल्यासोबत आहेत, डॉक्टर राजन वेळुकर आपल्यासोबत आहेत, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठाचे, प्राध्यापक ए.डी. सावंत आपल्यासोबत आहेत, जे माजी प्रकुलगुरू होते मुंबई विद्यापीठाचे आणि माजी कुलगुरू राजस्थान विद्यापीठाचे। अर्थात यांच्यासोबत आपल्या या कार्यक्रमामध्ये आहेत केशव उपाध्याय, जे भाजपचे प्रवक्ते आहेत। या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर विचारायचा आहे डॉक्टर राजन वेळुकर तुम्हाला, जे संकेत आहेत कुलगुरूंच्या संदर्भातले आणि जे आता प्रश्न आपण उपस्थित केले त्या निमित्तानं तुमची काय या संदर्भातली भूमिका आहे? आणि डॉक्टर संजय देशमुख जे नवीन कुलगुरू आहेत त्यांनी अशा प्रकारची राजकीय भेट घ्यायला हवी की नको, काय मत आहे? नमस्कार। नमस्कार। मी सध्या नागपूरला आहे आणि मी गडचिरोली येथे गेलो होतो, त्याच्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे याची मला संपूर्ण माहिती नाही। परंतु आपण जर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा वाचलात आणि त्या कायद्यामधली जी तरतूद आहे कलम 11 मधील सब कलम 3 च्या अनुषंगाने जे काही तरतुदी कुलगुरूंच्या संदर्भामध्ये केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये जर आपण ते वाचल्यात तर आपल्याला नक्की लक्षात येईल की कुलगुरूंनी कशा पद्धतीने वागायला पाहिजे। नेमकं काय घडलेलं आहे याची मला माहिती नसल्यामुळे मी नेमकं त्याच्यावरती भाष्य करू शकणार नाही। नक्की तुम्ही म्हणताय की नेमकं भाष्य करू शकणार नाहीयेत, पण काही संकेतांचे मुद्दे आहेत आणि संकेत पाळले जात आहेत किंवा नाही हे आपण त्या निमित्ताने तपासतोय, विचारात घेतोय। अर्थात ए.डी. सावंत सर, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं हा विषय समोर आलेला आहे, थेट संजय देशमुख जे आहेत ते गेलेले आहेत कुलगुरू जे आहेत मुंबई विद्यापीठाचे राज ठाकरे यांच्या घरी आणि उघड अशी ही भेट झालेली, म्हणजे ही भेट कुठे लपून छपून झालेली नाही, उघड झालेली आहे। यातनं काय संकेत समोर जात आहेत आणि असे संकेत पाळण्याचे हे दिवस आहेत का? नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? नाही, म्हणजे असं आहे की विद्यापीठ हे कसं चालावं यासाठी आपल्या असेंब्लीमधून हा कायदा पार पडलेला आहे आणि त्याला महाराष्ट्र विद्यापीठ कायदा असं संबोधण्यात आलेला आहे आणि तो वेळोवेळी बदलत असतो। आता हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये विद्यापीठ कसं चालावं त्यासाठी अनेक प्राधिकरण आहेत आणि त्याच्यामध्ये समाजाचा आरसा हा ठेवलेला आहे। अनेक प्रतिनिधी अनेक भागातून, अनेक विषयातून, अनेक विभागात तिथे तिथे त्यांना सदस्य केलं जातं। आता कुलगुरूंची नियुक्ती जी आहे त्यासाठी एक त्यातला भाग आहे, कलम आहे, कलम 12। मग कुलगुरूंची नेमणूक कशी व्हावी आणि त्यांनी काय करावं आणि त्यानंतर त्यांनी काय करू नये ह्या बाबतीमध्ये त्या सेक्शनमध्ये त्याचं पूर्ण माहिती दिलेली आहे की कायदा केलेला आहे आणि त्यातला प्रत्येक शब्द हा म्हणजे कायदेशीरच आहे। त्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की विद्यापीठ हे काय सरकारी विभाग नाहीये, म्हणून कुलगुरूंची नेमणूक हे राज्यपाल करत असतात, ते घटनेचे प्रमुख आहेत म्हणून। त्यामुळे तिथला असलेला व्यक्ती ही निपक्षपाती असते, त्याची नेमणूक राजकीय वर्तुळातून न होता ती निपक्षपाती घटनाप्रमुख राज्यपाल करतात आणि विद्यापीठाचे प्रमुख हे राज्यपाल असतात। त्यामुळे
कुलगुरूंनी काय करू नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून राज्य शासनाने आपल्या ह्या दोन्ही हाऊसमधून एक कायदा पार केलेला असतो. शासनालाही वाटतं की विद्यापीठाच्या कारभारामध्ये राजकीय ढवळाढवळ होऊ नये म्हणून कुलगुरूंनी स्वतः राजकारणी प्लॅटफॉर्म पासून आणि त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे असे पूर्ण संकेत आहेत. आणि त्याने ते पाळलं नाही, काय काय गोष्टी केल्या नाही ते त्याच्यावरती राज्यपाल चौकशी करून कारवाई करू शकतात. आता कुलगुरूंनी हे पाळायला पाहिजे, कारण ज्या कायद्यात तुमची नियुक्ती होते त्याच कायद्यामध्ये काय केलं नाही पाहिजे हेही पाळलं पाहिजे. आणि म्हणून त्याची सेन्सिटिव्हिटी ठेवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने संजय देशमुखांनी काम करावं आणि जे काय प्राधिकरण आहे त्याच्यातनं विद्यापीठ चालवावं, नियम घालून दिलेले आहेत एवढंच म्हणायचंय. आणि महाराष्ट्रामध्ये तशी विद्यापीठ कायद्याची पायमल्ली खूप होते आहे, अजूनही नाही. तुम्ही म्हणताय की पायमल्ली होते, तुम्ही म्हणताय मी आपण अजून विस्ताराने बोलूया. तुम्ही म्हणताय पायमल्ली होते. महेश, पुन्हा तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की थोडं राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे, पण आतापर्यंत आपण बघितलंय की सगळ्या कुलगुरूंच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या राजकीय नियुक्त्याच आहेत एक प्रकारे. जरी त्या राज्यपालांच्या मार्फत होत असल्या तरी राजकारणात आणि राजकीय नेत्यांशी आणि वरिष्ठांशी संबंध असल्याशिवाय कोणी कुलगुरू पदावरती सहजी जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही सुद्धा आपण मान्य केली पाहिजे. अशा वेळेला हे फक्त दाखवण्यासाठी आपण करतोय का हे संकेत वगैरे जे पाळायचे ते? म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की कुलगुरू पदावर राजकीय कनेक्शन्स असल्याशिवाय माणूस जाऊ शकत नाही, त्याला मी एक जोडतो. ती ताजी घटना आहे. डॉक्टर अमर्त्य सेन यांना म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ ज्यांनी भारतीय अर्थकारणाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला, त्या डॉक्टर अमर्त्य सेन यांना कुलगुरू पदावरून जावं लागलं. म्हणजे कुलगुरू पदावर येण्यासाठी जसे राजकीय कनेक्शन लागतात तसे राहण्यासाठी सुद्धा लागतात. हे डॉक्टर अमर्त्य सेन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जे पत्र दिलं ते पत्र फारच म्हणजे कुठल्याही शिक्षण क्षेत्रासंदर्भात जागृत असलेल्या माणसाला वेदना देणार आहे. डॉक्टर अमर्त्य सेन आपल्या पत्रात म्हणतात, आय एम ऑल्सो सॅड at a more general level that academic governance in India remains so deeply vulnerable to the opinions of the ruling government. म्हणजे शासनाचा किती हस्तक्षेप आहे एकूणच आपल्या विद्यापीठीय कारभारामध्ये याचं हे ढळढळीत उदाहरण आहे. आता संजय देशमुख यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरे यांना जाऊन भेट दिली आणि त्या जोडीला त्यांनी मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ट्विटरवर ज्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, ही राजकीय सलगी करण्याची खरं तर शैक्षणिक क्षेत्रातल्या माणसाला काही गरज नाहीये. आणि विशेषतः मला एक इथे गोष्ट जास्त खटकली ती म्हणजे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे दरबारी राजकारण करणारे लोक आहेत आणि त्यांच्या दरबारात जाण्यासाठी समाजाच्या सर्व थरातल्या लोकांची एक प्रकारे स्पर्धा लागलेली असते. कुलगुरूंनी त्या स्पर्धेत का सहभागी व्हावं याचा त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे इथे कायदा आणि इतर गोष्टी मी बाजूला ठेवतो, तुमची नैतिकता काय आहे, तुम्हाला नैतिकता त्या कसोटीवर बसते का याचा विचार त्यांनी केला पाहिजे. तुम्ही म्हणताय की नैतिकता, पण त्या बरोबरीने जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की राजकीय हस्तक्षेप हा कोणीही कदाचित आता बोलू शकणार, म्हणजे थेट बोलायला काही हरकत नाही की खरं तर राजकीय हस्तक्षेप होत असतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये. पुन्हा डॉक्टर राजू वाघमारे, अशा प्रकारे भेट घेणं या संदर्भातली तुमची भूमिका काय? कारण राजकीय पक्ष म्हणून कदाचित त्या कुलगुरूंना असा अधिकार असावा की नसावा याबद्दल तुम्ही आत्ताच्या या सांप्रत काळामध्ये तुम्ही काय म्हणू शकाल? नाही, ह्या काळात किंवा कुठच्याही काळात मंदार, माझं मत ह्या बाबतीत अगदी स्पष्ट आहे की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जरी आपल्या घटनेप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे पॉलिटिकल नेमणुका जरी होत असतील तरी नेमणुका झालेल्या व्यक्तींनी त्या शिक्षणाच्या ऑथॉरिटीला कितपर्यंत आणायचंय किंवा त्या शिक्षणाचे जे अधिकार आहेत त्याला किती चॅलेंज करायचंय हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे घटनेप्रमाणे जरी ह्या व्यक्तींना अधिकार आपण दिले, त्यांची नेमणूक जरी राजकीय संबंधातून झाली तरी त्या संबंधातून होणाऱ्या व्यक्ती या किती सज्ञान असल्या पाहिजेत, त्यांची ज्या क्षेत्रामध्ये नेमणूक होते
त्या क्षेत्रामधलं त्यांचं ज्ञान किती असलं पाहिजे. आणि त्याबरोबर जसे म्हात्रेजी म्हणाले, आणि मी ते सावंत साहेबांना पूर्ण आदराने त्यांच्या पुढे जाऊन असं म्हणेन की कायदा असो किंवा कायदा नसो, एक इन्फॉर्मल एज्युकेशन जे आपण म्हणतो तसं जसं फॉर्मल एज्युकेशन असतं तसं एक इन्फॉर्मल एज्युकेशन हा प्रकार असतो, ज्याला आपण संकेत म्हणू, आणि त्याला संकेत म्हणू. आणि ते इन्फॉर्मल एज्युकेशन हे सगळ्यांना सभोवतालच्या सोसायटीमधून आपण घेत असतो. आणि ते घेत असताना आपण ज्यावेळी शिक्षणाशी संबंधित आहोत त्यावेळी राजकीय पक्ष, मग तो कुठचाही असो, म्हणजे इथे राज ठाकरेला भेटायला जाऊ द्यात किंवा काँग्रेसच्या कोणाला भेटायला जाऊ द्यात, याच्याऐवजी कुठच्याही राजकीय पक्षाशी शैक्षणिक क्षेत्रातल्या प्रमुखाने सलगी ठेवण्यापेक्षा आपल्या ज्या युनिव्हर्सिटी किंवा ज्या शिक्षणामध्ये त्यांना त्यांची नेमणूक झालेली आहे त्याच्यामध्ये लक्ष देऊन त्याची प्रगती किंवा त्याचा रोडमॅप जो त्यांना करायचा आहे तो कुठच्या पद्धतीने करावा लागेल त्याचं संशोधन त्यांनी करावं, तेवढी बुद्धी त्यांना आहे या भावनेतून त्यांची नेमणूक होती कुलगुरू पदावर. पण आताचं जर चित्र तुम्ही बघितलं की त्यांची पुढची पण स्टेटमेंट आली की मी राज ठाकरेंकडे आलेलो आहे, मी आता मातोश्रीवर पण जाणार आहे. म्हणजे इनफॅक्ट ही इज नॉट, म्हणजे त्यांना गिल्टी वाटत नाहीये त्यांनी काय केलं, ते त्या गोष्टीचं समर्थन करतायत. आणि दुर्दैवाने ज्यावेळी राजकारणाचा समावेश आपण शिक्षणामध्ये करतो आणि शिक्षणामध्ये तो समावेश केल्यानंतर माणसं हा विचार करत नाहीत की आपण ज्यावेळी राजकारण शिक्षणामध्ये आणतो त्यावेळी एकाच वेळी आपण किती पिढ्यांचा ऱ्हास करतोय, किती पिढ्यांना आपण वेगळ्या मार्गाकडे घेऊन जातोय याचा विचार राजकारणी करत नाहीत. कारण राजकारणी येतात 5 वर्षासाठी, पण 5 वर्षासाठी जर एखादा मंत्री आला आणि त्यांनी अभ्यासक्रम पहिल्या 6 महिन्यामध्ये मी अभ्यासक्रम बदलणार ही घोषणा तो कुठच्या जोरावर करू शकतो हे देवाला ठाऊक. कारण ज्यावेळी तुम्ही अभ्यासक्रम बदलता किंवा एखादी गोष्ट बदलता त्यावेळी एका झटक्यामध्ये तुम्ही लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याबरोबर खेळत असता. आणि ही गोष्ट जी संकेत किंवा नैतिकता आपण म्हणतो या गोष्टीकडे परत आपण येऊन हा विचार करायला पाहिजे की आपण या पदावर आल्यावर आपण कुठच्या पद्धतीने वागायचंय. कारण कुलगुरू सारख्या पदावर असलेल्या माणसाला कायदा शिकवण्याची गरज नाही, कायद्यापेक्षा सोसायटी किंवा समाजाच्या नैतिक कायद्याचं बंधन त्यांनी स्वतःवर किती घालून घेतलं पाहिजे याच्यातून त्याच्या कुलगुरू पदाची शान ही राखली जाईल. ती राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा अजून कुठच्या नेत्याकडे जाऊन राखली जाणार नाही. याची जाणीव जर शिक्षणकर्त्यांनी ठेवली तर या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व विद्यार्थ्यांचं भलं होईल. नाहीतर आपण एका वेगळ्या ऱ्हासाकडे जाऊ. नाही, तुम्ही म्हणताय की ऱ्हासाकडे जाऊ असं तुम्ही आता म्हणताय, पण पुन्हा एकदा आधी सगळ्या मान्यवरांच्या खरं तर या दृष्टिकोनातून आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. केशव उपाध्ये, तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये काही गैर वाटतंय का? पुढच्या आपण अधिक सखोल चर्चेमध्ये जाण्याच्या अगोदर तुमचंही समजून घ्यायचं आम्हाला की बाबा तुम्हाला गैर वाटतंय की नाही अशा प्रकारे राजकीय भेट करणं कुलगुरूंनी ही गैर गोष्ट आहे, ही अनैतिक गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतंय? मंदारजी, मी सगळ्यांचं ऐकत होतो, विशेषतः आमचे मित्र राजू वाघमारेंचं मी आता एक सविस्तर तात्विक नैतिक असं भाषण मी आता ऐकलं. मला फार बरं वाटलं. वाघमारेचा भाषा म्हणजे त्यांची भूमिका त्यांचीच आहे का काँग्रेस पक्षाची मला माहिती नाही. ठीक आहे, ते बोलले, प्रवक्ते आहेत, ते काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मला वाटतं काँग्रेस पक्षाची भूमिका खरं म्हणजे नाही हो, पण काँग्रेस नाही मागच्या 15 वर्षामध्ये विद्यापीठाचा जो खेळखंडोबा, हायकोर्टाचे ताशेरे सगळं करायचं असेल मग त्याला कारणीभूत कोण होतं त्याची उत्तर वाघमारेंना द्यावी लागतील. पण ठीक आहे, आज तो विषय नाही, त्यामुळे वाघमारे साहेबांना मला काही त्या विषयात बोलायचं नाही, त्यांना अडचणीत आणायचं नाही. आता आपण आजच्या विषयावरती येऊ. मुद्दा असा आहे वाघमारे साहेब किंवा मंदारजी, मुद्दा असा आहे की खरं म्हणजे अशा प्रकारची भेट होणं योग्य की अयोग्य असा प्रश्न ज्याही झाला काल. ती भेट ज्याही मला कानावर आली आणि मग यावी आज चर्चेला यायचे, स्वाभाविकपणे म्हणलं काय नेमकी परिस्थिती आहे थोडंसं, कारण जाताना माहिती अधिक घेतली पाहिजे, त्याशिवाय जाणे योग्य नाही. आणि मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग लक्षात असं आलं, म्हणजे ज्यावेळी त्यांची कुलगुरू म्हणून नेमणूक झाली त्यावेळी म्हणजे आमच्या या महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी विनोद तावडेंनी स्पष्ट केलं होतं की अशा प्रकारे म्हणजे ज्यावेळी शुभेच्छा भेट वगैरे काही ठरली होती त्यावेळी की अशा प्रकारे कुलगुरूंनी राजाभाई टॉवरनी मंत्र द्यायची गरज नाही, जर गरज असेल त्यावेळी त्यावेळी त्या पद्धतीची भेट युनिव्हर्सिटीत होऊ शकते, अन्य ठिकाणी होऊ शकते, राजाभाई टॉवरनी मंत्रालयासमोर यायची गरज नाही. त्यामुळे जर समजा
अशा प्रकारची भेट जी काल झाली ती जर टाळता आली असती तर योग्य बरं झालं असतं. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये मी ज्या विचार लक्षात घेतलं आलं की फक्त राज ठाकरेचे भेटलेत का, ते फक्त उद्धव ठाकरे, मग आता कोणतं म्हणलं की ते उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत, ते फक्त उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत का, तर मग लक्षात असं आलं की ते या मुंबई विद्यापीठातले जे असे नामवंत विद्यार्थी आहेत आणि वेगवेगळ्या फक्त राजकीय क्षेत्रातले नाहीत तर कॉर्पोरेट क्षेत्रातले सुद्धा ते लोकांना ते भेटणार आहेत, त्यांच्याही ते वेळा घेणार आहेत. आणि ज्याबरोबर एकीकडे पॅरलली प्राध्यापकांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत असतानाच एक मुंबई विद्यापीठ एक जगातलं म्हणजे भारतातलं एक चांगलं नामवंत विद्यापीठासाठी काय करता येईल असे जे एस्टॅब्लिश वेगवेगळ्या ठिकाणचे नेते आहेत. आता राजकीय क्षेत्रातले नेते फक्त आपल्याला दिसले, ते शिवसेना सुभाष देसाई नाही भेटलेत, उद्धव ठाकरेंना भेटणार असं आत्ताच एकाने सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी त्या वेगळ्या भूमिकेतनं त्या भेटले. अशा पद्धतीने तर त्या विद्यापीठा मुख्यमंत्री या विद्यापीठाचे विद्यार्थी नाहीत पण ते मुख्यमंत्री आहेत. पण जर असे मग आता उद्योग क्षेत्रातले नेते असतील, एखादे नामवंत कॉर्पोरेट क्षेत्रातला असेल, अशा लोकांना जर भेटून जर त्यातनं काही जर नव्या पद्धतीचं काही मांडणी ते करू पाहत असतील तर लगेचच आजच त्यांच्यावरती त्यांनी राजकीय संकेताचा भंग केला, त्यांनी चुका केल्या, त्यांचा तोल ढळला. अशा प्रकारे गेल्या 15 दिवसात जे कुलगुरू आता झालेले आहेत त्यांच्यावरती टीका करणे एक अतिशय उमद व्यक्तिमत्व आहे, उच्च विद्याभूषण व्यक्तिमत्व आहे, या सगळ्या ताऊन सुलाखून आलेल्या चाचणीतनं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना वेळ दिला पाहिजे. लगेच अशा पद्धत निष्कर्ष काढणं मला वाटतं योग्य नाही. पण त्यांनी टाळलं असतं तर योग्य झालं असतं. कदाचित मुंबई युनिव्हर्सिटीच्या त्या कन्व्होकेशन हॉलमध्ये सगळ्या नेत्यांना बोलवलं असतं सर्व प्रकारच्या तरीही चाललं असतं. ती पण एक चांगली म्हणजे सूचनांसाठी चांगली झाली असती. पण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, तेवढं स्वातंत्र्य. आणि ह्याच्यामध्ये कुठेही मला असं वाटत नाही की कुठल्या विद्यापीठ कायद्याचा भंग वगैरे झालाय असं कुठेही नाहीये, कुठल्याही त्या कायद्याचा असा उल्लेख नाहीये. पण तरी सुद्धा जर ही भेट टाळता आली असती तर योग्य झालं असतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणता ही नरोवा कुंजरोवा भूमिका आहे का, हा पण खरं तर महत्वाचा प्रश्न आहे. कारण कुठेतरी याच्यामध्ये आपण काळं पांढरं बघू शकतोय का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नाही, स्पष्ट कारण सांगितलं आताच्या काळामध्ये हे नरोवा चूक किंवा हे कुंजरोवा बरोबर नाही असं सांगायची वेळ येणार आहे ना. आपण परीक्षा पद्धतीमधली माणसं आहोत, आपण कुलगुरू आहोत किंवा आपण एका विद्यापीठाला चालवतोय. त्या अर्थाने तुम्ही अशा प्रकारचा एक 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 जे स्वातंत्र्य जे आहे ते तुम्ही उद्या विद्यार्थ्यांना देणार आहात का? वैचारिक स्वातंत्र्य आताच्या एक मंदारजी एक मिनिट हा बोला. मंदारजी, पहिल्या निव्वळ या विधानावरती जर आपण अवलंबून राहणार असू, राज ठाकरेंना कुलगुरूंनी जाऊन घरी जाऊन भेटणे योग्य की अयोग्य या एका वाक्यावरती भेटणे योग्य जर आपण ठरवणार असू तर स्वाभाविकपणे मग तेवढंच उत्तर आपल्याला अर्धवट चर्चा करायची का? आपण इकडे व्यापक आपण 3 प्रश्न उपस्थित केले. आपण व्यापक प्रश्न भेटत असेल तर ते चुकीचं म्हटलंच आहे. पण जर काही वेगळी व्यापक भूमिका घेऊन त्यांना जर जायचं असेल, समाजापुढे वेगळ्या पद्धतीने भेटायचं असेल तर त्याच्यामध्ये लगेचच आज 15 दिवसामध्ये त्या कुलगुरूला लगेचच यातनं अशा पद्धतीने निष्कर्ष काढणे योग्य नाही. मुळात 15 दिवसाचा हा मुद्दा नाहीये. राजन वेळुकर, तुम्ही सोबत आहात, तुम्ही एक कुलगुरू म्हणून कामकाज बघितलेलं आहे. तुम्हाला मुळात हा सातत्यानं प्रश्न तुम्हाला हा मी विचारतोय कारण जे संकेत आहेत जेव्हा कुलगुरू म्हणून तुम्ही पदग्रहण करता, ज्या पदावरती असतात त्यावेळेला जागतिक पातळीवरनं आपण जर बघितलं किंवा एक विद्यापीठ म्हणून जर का एवढ्या देशाचं महत्वाचं विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आहे तर तिथली जबाबदारी ही इतकी गांभीर्यपूर्वक घेण्याची गरज आहे किंवा नाही? मंदार, मी वेळुकर सरांना याला जोडून एक प्रश्न विचारू इच्छितो. डॉक्टर वेळुकर, आपण जितका काळ विद्यापीठामध्ये होतात, व्हाईस चान्सलर म्हणून काम केलं, त्या काळामध्ये आपण कुणा राजकीय नेत्याला अशा पद्धतीने भेटायला गेला होतात का? त्याचं उत्तर महेश म्हात्रेंनी जे विचारलंय त्याचं उत्तर नाही आहे. आणि पहिला प्रश्न जो आपण विचारला, मला सर्वच आता जी चर्चा सुरू आहे आणि प्रत्येकाने चर्चेमध्ये जो भाग घेतला त्यातला नैतिकता हा शब्द अत्यंत महत्वाचा वाटतो. आणि नैतिकता ही केवळ कुलगुरूंनाच लागू असते आणि इतरांना लागू नसते असा एक आपण साधारणतः गैरसमज पसरवू नये. दुसरी एक महत्वाची बाब मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा एखाद्या संस्थेचा तो प्रमुख होतो तेव्हा त्याला वेळ द्यायला पाहिजे. त्याला जर तुम्ही पहिल्याच दिवसापासून त्याला वादाच्या भोवऱ्यामध्ये टाकलं तर त्याच्यामध्ये ज्या कल्पना आहेत मनामध्ये त्या कल्पना राबवण्यासाठी त्याला वेळ मिळणार नाही. अर्थातच कायदा आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कायद्यामध्ये ते बसतं किंवा नाही असा जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर कलम 11 जे कुलगुरूंच्या संदर्भामध्ये
टर्म्स अँड कंडिशन्स नेमून देतात. त्या टर्म्स अँड कंडिशन मधली कंडिशन नंबर 8 आपण जी आता चर्चा करतोय नैतिकतेच्या बद्दल, की कुलगुरूने कसं स्वतःला कंडक्ट करावं हा तो प्रश्न आहे. बरोबर. कलम 13 जे आहे ते म्हणताय की तो कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसावा. जर तो राजकीय पक्षाचा सदस्य असेल तर त्याच्यावरती कायद्याच्या अनुषंगाने कार्यवाही केली जाते. अर्थातच मी वारंवार गेल्या 5 वर्षामध्ये हे म्हणत आलेलो आहे की शिक्षणामध्ये राजकारण शिरता कामा नये. शिक्षणामध्ये ज्यावेळेस राजकारण शिरेल त्यावेळेस तुम्हाला शिक्षणाला पुढे घेऊन जाता येणार नाही आणि शिक्षणाचा विकास होणार नाही. 2 गोष्टी याच्यामध्ये, एक आहे सरकार आणि एक आहे राजकीय पक्ष. सरकार म्हणजे मंत्री आणि मुख्यमंत्री हे देखील सरकारमध्ये असतात. तुम्ही कोणत्याही देशामध्ये जा, कोणत्याही देशामधल्या कुलगुरूला तिथल्या सरकारच्या अधिकाऱ्यांना आणि सरकारला, ते मंत्री असोत किंवा कोणी असो, त्यांना विद्यापीठाला जास्तीत जास्त अनुदान मिळावं याच्यासाठी त्यांना त्यांची भेट घ्यावी लागते. हे आपल्याला मानावंच लागेल. तुम्ही कोणत्याही देशामध्ये जा, प्रत्येक देशामध्ये त्या कुलगुरूला मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा त्या देशातला जो मुख्य असतो, जो सरकार चालवतो आणि सचिव असतात, त्यांना त्या भेटायलाच लागतं. पण आपण लगेच एखादा कुलगुरू जर त्या मंत्रालयामध्ये गेला तर राजाबाई टॉवर त्या ठिकाणी झुकलेला आहे असा शब्दप्रयोग सरसकट करणं हे बरोबर नाही असंही मला वाटतं. आता हे नवे कुलगुरू आहे, आत्ताच रुजू झालेले आहेत. ते राज ठाकरेंकडे कोणत्या याने भेटायला गेले? कुलगुरू म्हणून भेटायला गेले की ते त्यांचे मित्र म्हणून भेटायला गेले हे मला माहिती नाही. मी त्यांच्याशी बोलेन आणि जर त्यांचे ते मित्र असतील आणि ते मित्रत्वाच्या भावनेतनं त्यांच्याकडे गेले असतील तर मात्र आपल्याला काही म्हणता येणार नाही. नक्की. पण असं जाऊ शकतात काय कुलगुरू सर? तर नक्कीच मी त्यांना नाही सांगेन. नाही प्रोटोकॉल काही गोष्टी आहेत की नाही की असं जाऊ शकतात का कुलगुरू? जाहीरपणे मीडियाच्या समोर असं जाऊ शकतात का कुलगुरू? राजकीय जिथे दरबारी राजकारण ही ज्यांचा ट्रेडमार्क आहे अशा राजकीय नेत्यांच्या दरबारात जाऊ शकतात असं तुमचं म्हणणं आहे? मी स्वतः गेलो नव्हतो. हा नाही, पण तुम्ही ते म्हणता ते जाऊ शकता असं तुमचं म्हणणं आहे? मित्र म्हणून जाऊ शकतात असं ते म्हणतात. मला असं वाटतं की आपण ही चर्चा जी म्हटलं नाही. तुम्ही म्हटलात की मित्र म्हणून गेले असतील तर काही हरकत पाळायला नाही. पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता की संकेत पाळले पाहिजेत. हे संकेत कशाच्या आधारावर पाळायचे? एक आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. हे संकेत कशाच्या आधारावर पाळायचे? आणि अगदी आत्ताची भाषा वापरायची झाली तरुणांची तर हे जे कुलगुरू आहेत ते गुरुकुल आहेत का किंवा कुलगुरू आहेत का हे आपण अशा अर्थाने बघायला पाहिजे. कारण अर्थातच आत्ताच्या तरुणांना किंवा बदलत्या काळामधली जी नैतिकता आहे किंवा ज्या वेळेला आपण नैतिकता हा शब्द वापरतो, ही नैतिकता सुद्धा काळाच्या बरोबरीनं बदलत जाते. ही बदलती नैतिकता सुद्धा आपण याच्यामध्ये ध्यानात घेणार आहोत का? संकेत जे आहेत, जे ब्रिटिश संकेत आहेत, ज्या ब्रिटिशांच्या संकेतांच्या आणि प्रोटोकॉलची जी भाषा आपण सातत्यानं करत आहोत, ती भाषा आत्ता सुद्धा आपण पाळण्याचा हा काळ आहे का हे सुद्धा अधिक विस्ताराने आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी जी राजकीय भेट घेतली त्या राजकीय भेटीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक ए डी सावंत आपल्या सोबत आहेत. सावंत सर, पुन्हा तुम्हाला हाच प्रश्न आहे. आपण सातत्यानं म्हणतोय की नैतिकता, त्यानंतर कायद्याचं पालन आणि ह्या सगळ्या गोष्टी जर एकीकडे बघितल्या, दुसरीकडे आपण अगदी वेळुकर सुद्धा हे म्हणाल की 15 दिवसाचा कार्यकाल आत्ता आहे, त्याच्यामध्ये त्यांना काही वेळ द्यायला काही हरकत नाही. हे सगळं समजून घेण्यासाठी असेल किंवा एकूण त्यांची जी कार्यशैली आहे ती त्यांना जर का अंमलात आणायची असेल, अंमलबजावणीत आणायची असेल तर त्यांना काही वेळ द्यायला पाहिजे आणि त्याच्यातनं काही वाद आणि विवाद होता कामा नयेत. तुम्हाला असं वाटतं का की हे कारण म्हणजे मुद्दामून काहीतरी विवाद तयार करण्यात आलेला आहे? नाही, विवाद हे मुद्दामून झालेलं नाही. हे कुलगुरूंनी निर्माण केले. त्यांनी मी आधी म्हटल्याप्रमाणे कायद्यात ज्या प्रोव्हिजन आहेत त्याप्रमाणे विद्यापीठ चालवायचं आहे ना. मग सेक्शन 12 मध्ये म्हटलं मी, त्याचा सब सेक्शन 13 मध्ये म्हटलेलं आहे
की कुलगुरूंनी काय करू नये, त्यांच्यावरती राज्यपाल कारवाई केव्हा करतील, त्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे की काम नीट केलं नाही किंवा आणखी काही प्रॉब्लेम झाले, ते मी विस्तृतपणे जात नाही वेळेअभावी, परंतु राजकीय संबंध ठेवू नये असं स्पष्टपणे एका सब सेक्शन मध्ये म्हटलेलं आहे. नाही पण सावंत सर जर तुमची नियुक्तीच राजकीय दृष्ट्या होत असेल तर तुमचे राजकीय संबंध काय येणार नाहीत? मग अशा पद्धतीने आपण कुठेतरी दुटप्पी भूमिका, कुठेतरी ढोंगीपणा असं नाही करत होत का? नाही, आपण असे शब्द वापरणं योग्य नाही. ढोंगीपणा नाही. हा राजकीय नियुक्ती होत असेल पडद्यामागून हा वेगळा, पण तिथे एक सर्च कमिटी असते, त्या सर्च कमिटीमध्ये तज्ज्ञ असतात. दुर्दैवाने ज्या पद्धतीने कुलगुरूंची नेमणूक व्हायला पाहिजे हा संबंध महाराष्ट्रात बघतच नाहीये. हा विषय कुलगुरूंची हे एक प्रकारची क्वालिफिकेशन्स की एलिजिबिलिटी जी आहे ती केंद्र शासन आपल्या ह्याच्याप्रमाणे UGCच्या मार्फत ठरवते, रेग्युलेशन्स केलेली आहेत. हा कायदा पार्लमेंटमध्ये पास केलेला आहे आणि निवड समितीवरती राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून तसे प्रयोजन केलेलं आहे. पण नेमका हाच कायदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने, त्याला पुरोगामी राज्य म्हणतो, नेमकी पायमल्ली केलेली आहे. त्यामुळे तुम्ही घटनेप्रमाणे कुलगुरूंची नियुक्ती आज तर करत नाही, त्याच्यामुळे बरेच वाद निर्माण झाले. अपात्र माणसांच्या नेमणुका राजकीय हस्तक्षेपाने झाल्याचं आपण प्रकरण भयंकर गाजलंय, न्यायालयाने ताशेरे मारले. हे असं असताना सुद्धा ह्या राज्याने ह्या बाबतीमध्ये पावलं उचलली नाहीयेत. मुळात जी सुधारणा केलेली विद्यापीठ कायद्यामध्ये ती चुकीची आहे. तर शासनाकडनंच ह्या कायद्याची UGCच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, पायमल्ली झालेलं आहे, ह्याच्याकडे कोणी बघतच नाहीये. मग नंतर ज्या पद्धतीने कुलगुरू नेमणूक झाली त्यांना ठीक आहे, वेळ द्यायला पाहिजे, मला मान्य आहे. तर धडाडीचे संशोधक आहेत, मेहनती आहेत, परंतु त्यांनी त्याचबरोबर नियमाप्रमाणे पण जायचं आहे ना. म्हणजे करू नये जे म्हटलेलं आहे तेही वाचायला पाहिजे. राजकीय हस्तक्षेप होतो हे तुम्ही पडद्यामागे जरी ठेवलं तरी प्रत्यक्ष काम करताना राजकीय बाहुल्य उभं करू नये ना. जर तुम्ही नेत्यांकडे जात राहिला जे नेमकं करू नये असं शासनालाच वाटतं. हा कायदा का घातला की राजकीय हस्तक्षेप नसा म्हणून. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या व्यक्तींना, तज्ज्ञांना अनेक प्राधिकरण आहेत. विद्वत सभेवरती बरेच मोठे मोठे लोक घेण्याची सोय केलेली आहे कुलगुरूंसाठी. राज्यपालांनी तशा नियुक्त्या करायच्या आहेत. त्या अधिसभा आहे, सिनेट आहे, त्याच्यामध्ये योग्य माणसांना निवडून दिलं पाहिजे. बरीच कायद्यात आपण सुधारणा त्यावेळेला केलेली आहे. त्याप्रमाणे ही प्राधिकरणं आहेत. एक समाजाचा मिरर, त्याच्यानंतर विद्वान लोकांची सभा, अधिसभा, विद्वत सभा आणि मॅनेजमेंट काउन्सिल जी आहे ही विद्वान लोकांची करावी असे संकेत आहेत. तसं होत नाही, हा भाग वेगळा. मग ही प्राधिकरणांची व्यवस्था ह्या आपल्या व्यवस्थेमध्ये झालेले कायद्यात झालेली आहे. हा कायदा विधानसभा आणि विधान परिषदेनं पास झालेला आहे आणि स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये ढवळाढवळ केली की मग तुमची रोड मॅप की चांगल्या गोष्टी करायच्या आहेत ह्याच्यामध्ये हस्तक्षेप होतात. आता सिनेटची इलेक्शन्स येणार. या कुठल्याही पक्षाला विद्यापीठामध्ये ओळख नाहीये. जी माणसे निवडून येतात सिनेटवरती ती बाहेरून आपापल्या पक्षाचं समर्थन किंवा ग्रुप करतात आणि त्यांना ओळखलं जातं ते की अमुक पक्षाचे, अमुक विद्यार्थी संघटनेचे हे प्रतिनिधी आहेत. परंतु विद्यापीठाच्या फॉर्मवरती किंवा तिथे बसताना जशी विधानसभेमध्ये व्यवस्था असते तशी व्यवस्था इथे पक्षनिहाय नसते. बाहेरून तो आपला ग्रुप म्हणून ओळखला जातो, परंतु तिथे तो माणसाला राजकीय ओळख नसते. बरोबर आहे. त्याप्रमाणे राजकीय ओळख विद्यापीठामध्ये नाही असे कायद्याने व्यवस्था केलेली आहे, कारण तो हस्तक्षेप होऊ शकतो. आता त्या पक्षाकडनं उमेदवार पुरस्कृत केले जातात, ती सिनेटचं इलेक्शन लढवणार. त्यामुळे एक प्रकारे बाबा आधी अमुकच पक्षांच्या प्रमुखांकडे का गेले, मग दुसऱ्यांकडे का जाणार, मग तिसरा नंबर कोणाचा, हे वातावरण कुलगुरू निर्माण करू नये. कदाचित ती प्रशासकीय अपरिपक्वता असावी, त्यात त्यांनी सुधारणा करावी आणि चांगल्या हेतूने काम करावं
कारण विद्यापीठामध्ये भयंकर मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. नाही नक्की सावंत सर मी तुम्हाला थोडक्यात थांबवतो याच्यासाठी की मूळ मुद्दा पुन्हा ज्यावेळेला आपण नैतिकतेच्या संदर्भामध्ये बोलत असतो, ज्यावेळेला आपण संकेतांच्या संदर्भामध्ये बोलत असतो, त्यावेळेला आपण एकूण राजकीय परिस्थिती म्हणजे या राजकीय लोकांना भेटायचं नाही हा जोपर्यंत आपल्यामधला नोशन आहे तो आपण काढायची गरज तुम्हाला वाटत नाहीये का? म्हणजे याच्यामध्ये संकेत आपण खुली चर्चा करूया. अगदी राजन वेळुकर तुम्ही माझ्यामध्ये नाहीये कारण राजकीय लोकांना भेटलं म्हणजे काहीतरी पाप केलं असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मग राजकारण तुम्ही संकेतांचा प्रश्न करताय. प्लीज आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमकं हेच चुकताय. तुम्ही सावरासावरी आणि गफलत करू नका. नाही मी करत नाहीये, गफलत करत नाही. मी विचारतोय तुम्हाला, मी तुम्हाला विचारतोय, मी गफलत नाही करत आहे, गफलत मी करत नाहीये, मी तुम्हाला विचारतोय. जर राजकीय आपण चर्चा करूया ना. ऐका, हा हे बघा, मग कायद्यात म्हटलंय ना सरकारला वाटतं की राजकीय हस्तक्षेप नसावा, पॉलिटिकल पार्टी ऑर्गनायझेशनशी कुलगुरूंनी संबंध ठेवू नये, की त्यांना फायदा होईल अशा प्रकारची कृती करू नये असे लिहिलंय ना कायद्यामध्ये. ज्या कायद्यामध्ये लिहिलंय तुमची नियुक्ती कशी करावी त्याच कायद्यात लिहिलंय हे करू नये. मग ते तुम्ही कसं करता? मग कायदा पाळायचा आहे की नाही? नसेल पाळायचं तर काय पण करा ना. पण मग नाही नक्की करतो सेक्शन, मग अमेंडमेंट करा. नक्की तुम्ही भेटावं. नाही तुम्ही म्हणताय कायद्यावरती बोट धरून तुम्ही बोलताय ते अगदी नक्की आहे. पण आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये महेश पुन्हा हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आत्ताचा जो काळ आहे ज्याच्यात बऱ्याचदा आपण असं म्हणतो की गुरु हा कूल असला पाहिजे इन कोट्स. जर अशा पद्धतीच्या गुरूंची अपेक्षा आत्ताच्या बदलत्या काळातल्या विद्यार्थ्यांची आहे, अशा प्रकारे जर का आपण इस्त्री मोडून संकेत जे आहेत ते तथाकथित संकेत जे खरं तर त्याच्यातली नैतिकता जी आत्ताची नैतिकता आवश्यक आहे ती आत्ताची नैतिकता निश्चित पाळली पाहिजे, पण त्यावरून जे संकेत आहेत ते संकेत तेच जुने संकेत घेऊन आपण पुढे जाणार आहोत का? नाही, जुने संकेत कितपत पुढे न्यायचे आणि कशा पद्धतीने काम करायचं हा प्रत्येक माणसाचा किंवा कुलगुरू पदावर बसलेल्या त्या व्यक्तीचा निर्णय असू शकतो. सध्याची जर परिस्थिती म्हणणार आपण जर बघितली तर मुंबई विद्यापीठ हे गेल्या काही वर्षांपासून चुकीच्या गोष्टींमुळे वादामध्ये आहे, चुकीच्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. पेपर फुटी असेल, परीक्षांचे निकाल उशिरा लागणं असेल, किती अनागोंदी कारभार या विद्यापीठाने गेल्या काही वर्षांमध्ये बघितलेला आहे. 1857 साली ज्या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे, मुंबई आपल्या देशातलं सगळ्यात जुनं जी 3 विद्यापीठ आहे त्यातलं हे विद्यापीठ आहे, ज्याला अत्यंत मोठी प्रदीर्घ परंपरा आहे. या विद्यापीठाने महाराष्ट्राला एक वेगळ्या प्रकारचं शैक्षणिक वरदान दिलेलं आहे. महाराष्ट्राला शैक्षणिक प्रगती पथावर नेण्यासाठी या विद्यापीठाचं योगदान आहे. तर या विद्यापीठाचा कारभार त्यामुळे सातत्याने लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. त्यामुळे या कुलगुरूंनी म्हणजे हे कुल असावे गुरु याबद्दल माझ्याही मनात काही शंका नाही, पण सध्याचं जर आपण विद्यापीठ बघितलं म्हणतात तिथे गेल्यानंतर लाज वाटते की 1857 साली स्थापन झालेलं विद्यापीठ याची अवस्था उकिरड्यासारखी झालेली आहे. मी नुकताच डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत घेण्यासाठी विद्यापीठ आवारात गेलो होतो. तिथली जी अस्वच्छता बघितली, तिथे ज्या पद्धतीने विचित्र पद्धतीने नियोजन झालेलं आहे ते बघितलं. ते बघितल्यानंतर वाटलं की आमचे हे जे कुलगुरू आहेत हे विदेशातल्या विद्यापीठांमध्ये जात नसतील का? तिथली व्यवस्था बघत नसतील का? तिथलं कारभार बघत नसतील का? मग असा कारभार आमच्या देशात का नाहीये? आमच्या या 1857 साली स्थापन झालेल्या विद्यापीठामध्ये आजही तिथे साधी हिरवळ पण नसावी, तिथे चांगल्या पद्धतीचं कॅफेटेरिया नसावा, चांगल्या पद्धतीचं तिथले रस्ते नसावे आणि पडझड झालेल्या इमारती, कुठेतरी डेब्रिज पडलेला आहे, कुठेतरी गटारगंगा वाहते, अशा पद्धतीचं विद्यापीठ आहे. त्यामुळे हे कुलगुरू जे आलेले आहेत यांनी कूलपणे काम करावं, पण त्यांनी विद्यापीठाकडे लक्ष द्यावं. त्यांनी हा आपला राजकीय संपर्क वाढवण्यापेक्षा तिथे खऱ्या कामाची गरज आहे, विद्यापीठातलं प्रशासन सुधारवण्याची गरज आहे. किती कामं त्यांच्या समोर असली पाहिजेत. मला तर असं वाटतं की या कुलगुरूंना अनेक दिवस झोप लागणार नाही, इतकी विद्यापीठामध्ये कामं पडलेली आहेत. तर त्यांनी भेटी गाठी करण्यापेक्षा तिकडे लक्ष केंद्रित करावं ना. केशव उपाध्ये, पटतंय तुम्हाला अशा प्रकारचं राजकीय संपर्क अभियान जे कुलगुरूंचं आहे ते खऱ्या अर्थाने बंद? मी वेळुकर सर तुमच्याकडे येतो, पण केशव उपाध्ये तुम्हाला हे पटतंय का? नाही, मुळामध्ये मी हे सांगितलं मगाशी माझ्या मांडणीसह मी सांगितलं की राजकीय मी फक्त एका वाक्यापुरतं जर आपण सगळी चर्चा करणार असू तर त्याचं उत्तर मी त्या पद्धतीचं दिलं. दुसरं असं आहे की मगाशी म्हणजे
आपल्या अगोदरचे कुलगुरू म्हणाले की मी कुठल्याही राजकीय पक्ष मंत्र्यांना भेटलो नाही याच्यापूर्वी. मला त्यांनी अधिक प्रकाश टाकावा. ते नारायण राणे यांना त्यावेळी मंत्री असताना ज्ञानेश्वरीतून भेटले होते, अशा बातम्या वाचल्या होत्या सगळ्यांनी. खरं खोटं ते अधिक सांगू शकतील. त्यामुळे त्याचं उत्तर मगाशी मी असं कुणाला भेटलो नाही असं उत्तर कितपत खरं आहे हे त्यातला सगळ्यात दुसरा मुद्दा. वेळुकरांकडे तिसरा मुद्दा, पॉलिटिकल नेत्यांना मदत होईल असं भेटू नका. एक त्यातलं अशा पद्धतीचं मुळामध्ये राजकारणाशिवाय कितपत विद्यापीठ गेल्या अनेक वर्षामध्ये मुक्त राहिले हो. ज्या सिनेटचा उल्लेख आता सावंत सरांनी केला त्याच्यावरती कोण कोण माणसं आहेत आणि ती कुठली माणसं आहेत. मनास नावाचे ग्रहस्थ आहेत. काय संबंध त्यांचा या सगळ्याच्याशी? कुठल्या ह्याच्यातनं आले ते सगळ्याच्यातनं? म्हणजे ते सगळे अशा अनेक नावं आहेत. फक्त मी मनाचं एक उदाहरण दाखल घेतलं, अशी अनेक नावं आपल्याला तिथे घेता येतील. त्यामुळे मुळातच राजकारणाचं काही आज झालंय किंवा आज संजय देशमुख जाऊन भेटलेत आणि म्हणून तो राजकीय संपर्क सुरू झाला असं म्हणणं म्हणजे केवळ त्या देशमुखांवरती अन्याय केल्यासारखं होईल एक सगळ्यात त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे हे सगळ्या विषयामध्ये अनेक हा जुना संपर्क. एक तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. एक आपल्या आता सध्या अनेक आपल्या वाहिनीवर सुद्धा ते चर्चेला येतात. काँग्रेसचे खासदार आहेत, ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी तर जाहीरपणे सांगितलं होतं की सुशीलकुमार शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. आणि मग त्याच्यानंतर ते कुलगुरू झाले. मग त्या निवृत्तीनंतर ते काँग्रेसचे खासदार झाले. आता आपल्या वाहिनीवर चर्चेवर येतात. अजून मागे जायचं त्याच्या मागे जो महेश म्हात्रेंना चांगलं माहिती असेल, निलंगेकरांच्या मुलीचं, मुख्यमंत्र्यांच्या मुलीचं PhD प्रकरण, मार्क गुण वाढवण्याचं प्रकरण. त्यामुळे अशा पद्धतीने काहीतरी आजच हे सुरू झालं. आज नैतिकता सगळी झाली. मगाशी वाघमारेचे तावातावानी सगळं सांगत होते. थोडासा मागचा इतिहास आहे आपण जो बघितला पाहिजे. आणि विद्यापीठ खरं आहे की विद्यापीठाची अवस्था काय झाली, इतिहासात काय झालं ते पुन्हा आपण त्याची पुनरावृत्ती करायची का, हाच मुद्दा आहे. त्या पद्धतीने त्यावर काम केलंच पाहिजे. वेळुकर सरांना काहीतरी बोलायचं मी तुम्हाला तेच सांगितलं की शेवटी एखाद्या भेटीवरून अशा प्रकारचा अर्थ काढणं हे चुकीचं होईल. ठीक आहे. त्यामुळे अशा लगेच त्याच्यावर घाई करून त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल. आणि अशा प्रकारची भेट जर टाळता आली असती, मगाशी मी विधान केलं. नक्की तुम्ही म्हणता टाळता आली असती. वेळुकर सर, तुम्हाला या दोन्ही तिन्ही प्रश्नांची आता चर्चेदरम्यानच्या उत्तर द्यायचे. आता केशव वाघमारे जे म्हणाले की केशव उपाध्ये कधीच भेटलो नाही, हा, मी असं कधीच म्हटलं नाही. मी उलट असं म्हटलं की मी मंत्र्यांना जगाच्या पाठीवर कुलगुरू हे भेटत असतात. राजकीय पक्षाच्या नेत्याला मी भेटलो नाही असं मी म्हटलं. नंबर 2, आपण या चर्चेमध्ये राजकीय पक्ष म्हणजे केशव उपाध्याय आणि वाघमारे यांनी दोघांनी आणू नये. कारण ही चर्चा जर व्यापक व्हायची असेल तर आपण शिक्षणावर आणि मग शिक्षणामध्ये राजकारण कसं येऊ नये याच्यावर चर्चा करायला पाहिजे. 3, महेश म्हात्रेंना मी मुद्दाम सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, म्हणजे नॅनो सायन्स आणि नॅनो सेंटर जे तयार झालेलं आहे त्या ठिकाणी, त्याच्यावर जवळजवळ 6 नोबेल लॉरेट्स यांनी वर्ल्ड क्लास फॅसिलिटी असे त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत. जर आपण या फॅसिलिटीज गेल्या 5 वर्षामधल्या बघितल्या तर आपल्याला नक्कीच या खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॅसिलिटीज निर्माण झालेल्या आहे असं दिसेल. आता 100% तो परिसर आपल्याला परदेशातील विद्यापीठांसारखा करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची गरज लागते, अनुदानाची गरज लागते. त्यांच्या मनामध्ये जी कल्पना आहे ती प्रत्येक कुलगुरूच्या मनामध्ये कल्पना असते. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की जर कोणीही त्या ठिकाणी त्या स्पोर्ट्स मधल्या मॅपल फ्लोरिंग जाऊन बघितलं, व्हर्च्युअल क्लासरूम बघितली जी हार्वर्ड क्लासरूम पेक्षाही 2% चांगली आहे, असं मी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगू शकतो. पण अर्थातच ते परिपूर्ण आहे का, नाही, हे प्रत्येक कुलगुरूला त्याच्यामध्ये भर टाकायला लागते. जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. खूप मोठा परिसर आहे. त्या परिसराला सुशोभित करण्यासाठी अनेक गोष्टींची मदत लागत असते आणि ती मदत वेळोवेळी BMCची असेल किंवा शासनाची असेल, त्याच्या परवानग्या असतील, त्या परवानग्या आपल्याला घ्यायला लागतात आणि त्या अनुषंगाने विद्यापीठामध्ये नक्कीच बदल झालेले आहे. हे मी सांगून उपयोगाचे ठरणार नाही. शांघायमध्ये बसलेले जे QS रँकिंग आहे, QS नावाची संस्था, त्यांनी 125वी रँक संपूर्ण एशियामध्ये विद्यापीठांमध्ये दिलेली आहे. भारतामध्ये पारंपरिक विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठ दुसरं आहे. प्रत्येक विद्यापीठामध्ये काही ना काहीतरी कमी असते. याचा अर्थ ती कमी घेऊनच आपण पुढे जावं आणि त्याच्यावर चर्चा करावी असं नसतं.
कारण मुंबई विद्यापीठ हे देखील आपल्या देशातलंच आहे आणि त्याच्यात ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहे त्या समाजापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे असं मला वाटतं. मी खूप मोठी यादी सांगू शकेल की विद्यापीठामध्ये काय काय बदल झाले आणि प्रत्येक कुलगुरू त्याच्यामध्ये काही ना काहीतरी भर टाकत असतो. अर्थातच त्यांनी राजकीय पक्षाच्या नेत्याला भेटावं किंवा नाही भेटावं हा मुद्दा आहे, नैतिकतेचा मुद्दा आहे. मी मगाशीच सांगितलं की आपण जर नैतिकतेचा विचार केला तर हे संकेत आहेत की जनरली वन शुड नॉट मीट. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की संकेत आहेत. राजू वाघमारे, पुन्हा पुन्हा हाच मुद्दा आहे, संकेतांचा मुद्दा आहे. संकेत धुडकावले जातात असं आपण बघतो. गोंधळ करतोय. एक मिनिट सॉरी हा बोला. की संकेत, नैतिकता हे शब्द आपण इथे वापरतोय, परंतु कायद्यात लिहिलं असं मगासपासून म्हणतो ना मी. तो तुम्ही सेक्शन 12-13 मधला सबसेक्शन ई बघा ना. शासनाला वाटलं ना असे हस्तक्षेप झाल्यानंतर राजकारण विद्यापीठाशी तर ते शिरू नये म्हणून तज्ज्ञांनी केलेला हा कायदा आहे. सुधारणा होणं, प्रत्येक गुरुगुरी करणं, त्यांचं कामाचे विद्यापीठ पुढे नेणं, नवीन तंत्रज्ञान येतं. आपण 150 वर्षाची परंपरा साजरी करताना भरपूर पैसे त्यावेळेला विद्यापीठामध्ये आणले, 350 कोटी रुपये आणले. त्याच्यातनं जी व्यवस्थापन करायचं होतं ते पूर्ण करायला अजून 5 वर्ष झाली, ती पूर्ण झालेली नाही. तसे पैसे पडून आहेत. हा प्रत्येक कुलगुरूचा प्रयत्न आहे ते वापरणं, पुढे नेणं. अशी भरपूर कामं आहेत, त्यांनीच यादी दिलेली आहे. ही कामं पूर्ण केली पाहिजेत. एवढं प्रचंड काम आहे की कुलगुरूंना 10 तास जरी बसलं ना आपल्या ऑफिसमध्ये तरी वेळ कमी पडतो. मला म्हणायचंय की शासनाचा एक दृष्टिकोन आहे की ज्याच्यामध्ये की राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी अनेक पक्षांनी येऊन तिथे काहीतरी करण्यापेक्षा किंवा बरेच विद्यार्थी संघटना येऊन काहीतरी करत असतात, कधी कधी चांगलंही करतात, कधी कधी त्यांचे हे सुद्धा असतं. अशा वेळेला तो हस्तक्षेप होऊ नये असं शासनाला, तज्ज्ञांना वाटल्यानंतर कायद्यामध्ये त्याची ब्लॅक अँड व्हाईट मध्ये व्यवस्था केलेली आहे. नक्की संजय देशमुख जर चुकले असतील ना तर त्याचं समर्थन त्यांनी न करताना ह्याच्या पुढे राजकीय घोटाळा करू नये, त्यांचे सल्ले घ्यावेत, त्यांची एक बैठक घ्यावी. तुम्हाला काय योगदान द्यायचे, तुम्ही काय करू शकाल. जसे ते प्राचार्यांना भेटले, चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्याने त्याने भेटावं, नंतर त्यांनी प्राध्यापकांना भेटावं. ह्यांच्याकडे भरपूर योजना येतो. अनेक प्राध्यापकांकडे भरपूर योजना आहेत, त्या कुलगुरूंनी ऐकून घ्याव्या. बरंच इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालेलं आहे, बराच पैसा पडू नये. मला 2 गोष्टी सांगायच्या. कायदा तुम्ही केलाय ना, मग तो पाळा. तुम्हाला जर जायचं असेल त्या कायद्याशिवाय मग त्या कायद्यातनं त्या गोष्टी काढा ना. आज मुद्दा आहे की जे कायद्यामध्ये आहे त्याप्रमाणे विद्यापीठ चालवणं आणि त्याच्यामध्ये काय करू नये असं लिहिलं असताना ते कुलगुरूंनी करणं हे चुकीचं आहे. नक्की तुमचा मुद्दा, तुमचा ती चूक झालेली आहे. तुमचा मुद्दा अत्यंत स्पष्ट आहे. त्या चुकीच्या संदर्भात आपण बोललेलो सुद्धा. अगदी शेवटी जाता वेळ संपलेली आहे वाघमारे. ज्या पद्धतीनं हे येणारे संकेत आपण पाळणं अपेक्षित आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतंय का? येस, केशव उपाध्ये तुमच्याकडे पण येतो, पण डॉक्टर वाघमारे, हे संकेत जे आहेत किंवा अगदी सावंतांच्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर हा कायदा आहे, या कायद्याचं उल्लंघन झालंय. इथून पुढे त्यांना काही आपल्याला सूट, काही वेळ देता येणं शक्य आहे का? मतदारजी, हा कायदा जरी असला आणि या कायद्याचं उल्लंघन झालं असेल किंवा नैतिकताला त्यांनी ती नैतिकता पाळली नसेल, पण ह्याच्या पाठीमागे जाऊन आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे कायदे केल्यानंतर त्या जागेवर बसवलेल्या माणसांनी ते कायदे आणि ती नैतिकता पाळायला पाहिजे. पण ते आता होतंय का? तर जर तुम्ही सर्व क्षेत्रात बघितलं, आता तुम्ही त्या FTIचं उदाहरण घ्या, आपण राजू परत आणखीन एक तास चर्चा करावी लागेल पुढे, कारण तुम्ही आणि केशव उपाध्ये तिकडे आहात. माझा मुद्दा काय, राजकीय वादात नको जायला आपण त्याच्यामध्ये. आपण फक्त या विद्यापीठाच्या कक्षेमध्ये राहूया आजच्या चर्चेच्या. विनंती करतो तुम्हाला, वेळ नाहीये. मला एकच म्हणायचं आहे की ज्यावेळी कायद्याप्रमाणे राजकीय नेमणुका होतात त्या माणसांकडे ती प्रवृत्ती असली पाहिजे की एकदा त्या जागेवर बसल्यावर त्या जागेचा मान राखणं आणि त्याच्याप्रमाणे काम करणं. नक्की बरोबर. जर आपण केली नाहीत तर आपण नुकसानच करत आहोत. तुमचा मुद्दा तुम्ही अजून बोलू नका, कारण पुन्हा एकदा तर राजकीय वक्तव्य सुरू होईल. केशव उपाध्ये, अगदी शेवट चंद, काय म्हणाल थोडक्यात?
नाही शेवटची कॉमेंट, चला म्हणजे मागच्या कार्यकाळात राजकीय ती माणसं पद्धतीने भेटली निवडणुका पाहिजे. झाल्या. नाही, केशव उपाध्ये मान्य केलं. नंबर माणसं 1. नंबर यांना 2, नेमणूक करायला भेटली पाहिजे. नाही चांगली माणसं आहेत तुमच्या राजकीय कुठल्याच राजकीय चांगली माणसं आहेत, कुठल्याही राजकीय पक्षांचा संपर्क नाहीये त्या चांगल्या माणसांपर्यंत. हा प्रॉब्लेम आहे प्रत्येक राजकीय पक्षाचा. हेड होते चांगल्या माणसांपर्यंत पोहोचत नाही राजकीय पक्ष. राजेंद्र चव्हाण सारखी माणसं नेमली तर कशी काय यांना माणसं भेटतील? पूर्ण आता गजेंद्र भारतातल्या चव्हाण एक तास चर्चा करेल सगळ्या का? लोकांचा नाही विरोध आहे. एक मिनिट पुन्हा याच्यावर हा चर्चेचा भागच नाहीये. राजू वाघमारे राजू वाघमारे चांगली माणसं बसवायला लागते ते अगदी मान्य झालं तुमचं. तुम्ही थोडक्यात थांबा. केशव उपाध्ये एक मिनिट. राजू वाघमारे एक मिनिट. केशव उपाध्ये त्यांनी ही निवड केली आहे. कल्चरल ठीक आहे. निवडीबाबतचा सुद्धा आक्षेप नाहीये केशव उपाध्ये. निवडीबाबतचा सुद्धा आक्षेप नाहीये. मूळ मुद्दा आहे पुन्हा महेश अगदी थोडक्यात या सगळ्याच प्रकरणामध्ये इथून पुढे कुठेतरी ही जी जागा आहे म्हणजे आता जी कायद्याच्या उल्लंघनाची जी बाब समोर आलेली आहे त्याला कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये कुलगुरू याची शाश्वती घेतील का, याची काळजी घेतील का, काही आशा आहे का? निश्चितच. आम्ही एन्सायक्लोपीडिया ऑफ हायर एज्युकेशन इन 21st सेंचुरी अरुणा गोयल आणि एस एल गोयल यांचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये कोठारी समितीचा अहवाल आहे, दुसरं पारिक कमिटीचा अहवाल आहे आणि त्याच्यामध्ये कुलगुरूच्या संदर्भात कुलगुरू या पदासंदर्भात ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा इथे आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. या दोन्ही कमिट्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या कुलगुरूकडे प्रशासन असावं, त्याचं स्वतःचं व्यक्तिगत संशोधन, त्याची स्वतःची शैक्षणिक पात्रता ही खूप चांगली असली पाहिजे. परंतु त्याच्या जोडीला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्या दोन्ही कमिट्यांनी आपल्या अहवालात सांगितली ती म्हणजे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना म्हणजे प्राध्यापकांना उत्तम शैक्षणिक वातावरण देण्याची त्या व्यक्तीकडे जबाबदारी असते आणि ती त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपण इथे एवढीच अपेक्षा करूया आपले जे सध्याचे कुलगुरू आहेत डॉक्टर देशमुख यांच्याकडून की त्यांनी शैक्षणिक वातावरण देण्याकडे भर द्यावा. हे राजकारणी काय ते त्यांचं राजकारण करत असतात, त्यांच्या भेटीगाठी घेण्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना उत्तम विद्यार्थी बनवा. हे राजकारणी तुमच्याकडे चालत येतील, तुम्हाला कोणाच्या दरबारात जाण्याची गरज नाही. नक्की आव्हानं खूप मोठी आहेत आणि मुंबई विद्यापीठ असेल किंवा भारतातली आणि महाराष्ट्रातली इतर महत्त्वाची मोठी विद्यापीठ असतील सगळ्यांच्या समोरची आव्हानं खूप मोठी आहेत. एकूण जे ग्लोबल वातावरण आहे या सगळ्या वैश्विक वातावरणामध्ये आत्ता विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल ह्याची प्राथमिकता असायला काहीच हरकत नाही आहे आणि नव्या कुलगुरूंनी याचा जो ध्यास आहे तो त्या ध्यास घेऊनच येणाऱ्या काळामध्ये काम करावं आणि राजकीय संपर्क अभियान न राबवता त्यांनी खऱ्या अर्थानं जे करायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी आणि मुंबई विद्यापीठाचे जे मूलभूत प्रश्न आजपासून समोर उभे आहेत त्या प्रश्नांचं त्यांनी निरसन केलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.